नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी 24/7 तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक्झाम तर झालेली आहे. एक्झाम होऊन आज 2 दिवस झालेले आहेत. खूप सारे व्हिडिओ सर्क्युलेट होत आहेत, की कट ऑफ काय लागेल, कट ऑफ काय लागेल. सो आपण सुद्धा एक प्रयत्न करतोय, की कट ऑफ हा एक्स्पेक्टेड असू शकतो, की ह्याच्या वरतीही जाऊ शकत नाही आणि ह्याच्या मी म्हणेन खालीही येऊ शकत नाही. सो हा एक रेंज आपण बघणार आहोत. पण 2024चा कट ऑफ होता 62.50 आणि ह्या पेपरचं सांगायचं म्हटलं तर हा पेपर होता ईझी. हा पेपर काय होता? ईझी. ओके. त्यामुळे हा कट ऑफ एवढा गेलेला आहे आणि जागा होत्या 480. पण 2025 मध्ये सीन थोडासा वेगळा आहे. काय आहे? पेपर गेलेला आहे मुलांना टफ, एक्स्ट्रीम टफ, लेंदी पेपर होता आणि जागासुद्धा चांगल्या आहेत. किती? एक 800 काय आहेत? जागा आहेत. सो 2024च्या तुलनेत मी म्हणेन कट ऑफ हा तुमचा 62.50च्या खालीच लागणार आहे. सो जे कोणी 62-60च्या वरती आहे त्यांनी समजून जा की आपण मेन्सची तयारी करायला काही हरकत नाहीये. 62.50च्या वरती तर जाणार नाहीच आहे. ओके. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही होऊ द्या. ओके. सो ॲक्चुअल किती कट ऑफ असू शकतो? तर तो आपल्याला ठरवायचा आहे. आता इथे काही फॅक्टर्स आहेत जे काय करणार आहेत कट ऑफ आपलं काय करणार आहेत डिसाईड करणार आहेत. तर ते कोणते फॅक्टर्स आहेत? तर पहिला फॅक्टर आहे पेपर कसा होता? तर पेपरची काठिण्य पातळी म्हणेन मी मॉडरेट टू टफ. का? असं का म्हणतोय? तर इथे 2 सरप्रायझिंग सब्जेक्ट आयोगाने टाकले होते. करंट अफेअर्स म्हणजे जे मुलं 10-10 मार्क घ्यायचे करंट अफेअर्स ते मुलांना ॲव्हरेज 6 ते 7च मार्क आहेत ह्या एक्झाममध्ये. ओके. आणि जिओग्राफी मुलं आउट ऑफ मार्क घ्यायचे प्रत्येक कोणत्याही ग्रुप बीचा पेपर आता बंद जेवढे झाले. पण ह्या पेपरमध्ये तुम्ही मॅक्झिमम 5 ते 6च मार्क घेऊ शकता. एवढे ब्लंडर्स ठेवले होते त्यांनी. आणि राहिला मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स रिझनिंगचे 10 क्वेश्चन डुएबल होते. 10 क्वेश्चन कसे होते? थोडेसे टफ म्हणेन मी. मॉडरेट टू टफ होते. सो हे सेक्शन आहेत. जो कट ऑफ काय करणार आहेत? डिसाईड करणार आहेत. सायन्स नाही येणार कारण का सायन्स थोडासा काय होता? ईझी होता. आणि थोडासा पॉलिटी म्हणेन तो पण ईझी टू मॉडरेट होता. हे सब्जेक्ट आहेत जे काय करणार आहेत? कट ऑफ डिसाईड करणार आहेत. कट ऑफ किती लागू शकतो? बिकॉज कारण का? हिस्ट्री सोपा होता. हिस्ट्रीमध्ये मुलांनी ॲव्हरेज 8 मार्क घेतले असतील. जो आपल्या पॉलिटीमध्ये ॲव्हरेज एक म्हणेन मी 10 ते 12 मार्क घेतलीच असणार आहेत प्रत्येक ज्यांचा अभ्यास चांगला आहे. इकॉनॉमी ईझी होता ह्यावेळी. थोडासा मी म्हणेन इको कसा होता? ईझी होता पण वन लाइनर जास्त होता. ॲटलीस्ट 10 मार्क तरी मुले त्यांनी घेतली असणारच ॲव्हरेज. आणि राहिला कोणता एक? सायन्स. सायन्स ह्यावेळी एक्स्ट्रीम म्हणेन मी एक्स्ट्रीम म्हणण्यापेक्षा थोडासा कसा होता? ईझी साईड होता. सो बऱ्यापैकी नाही म्हटलं तर मुलांनी 15 पैकी 10 तरी मार्क सायन्समध्ये घेतलेलेच आहेत. सो बघा 10-10 20 होत आहेत. 32-40 मार्क इथेच आहेत. आता कट ऑफ डिसाईड करतील आपले ते हेच. एक 40 म्हणू शकतो. कट ऑफ डिसाईड करणारे हे. इथून मुलांनी जे काही मार्क घेतले असतील. ओके. ते कट ऑफ डिसाईड करणार आहे. सो मी म्हणेन ॲक्चुअल कट ऑफ काय असणार आहे? किती लागू शकतो? एक सो पेपर डिफिकल्टीज आहे. दुसरा एक फॅक्टर असू शकतो. दुसरा एक फॅक्टर तो म्हणजे दुसरा फॅक्टर तो म्हणजे जागा वॅकन्सी. यावेळी वॅकन्सी जास्त आहेत. ओके. चांगल्या जागा आहेत. त्यामुळे वॅकन्सी जास्त असल्यामुळे कट ऑफ खाली येण्याची शक्यता काय आहे? जास्त आहे. जास्त मुलं काय होणार आहेत? पात्र असणार आहेत. एक म्हणेन 12,000 पर्यंत मुलं काय होऊ शकतात? मेन्स देऊ शकतात. एक 16 पट घेतली 800ची 16 पट जरी घेतली तरी एक 12,000 मुलं काय होऊ शकतात? 12,800 मुलं काय होऊ शकतात? क्वालिफाय होऊ शकतात मेन्ससाठी. सो चांगला नंबर आहे. त्यामुळे कट ऑफ खाली येऊ शकतो. सो बघूया कट ऑफ किती लागू शकतो. एक प्रेडिक्ट करतो याच्यामध्ये. मित्रांनो, तो कट ऑफ काय राहू शकतो? तर ओपनवाल्यांसाठी 55 ते 58च्या दरम्यान आणि मुलींचा 53 ते 55च्या दरम्यान. ओबीसी वाल्यांचा 55 ते 58 दरम्यान. फिमेलचा 53 ते 55च्या दरम्यान. ईडब्ल्यूएस 53 ते 55 आणि कट ऑफ फिमेलचा 50 ते 53.
एस-सी-बी-सी 55 ते 58, फिमेल 53 ते 55, एस-सी 52 ते 55, फिमेल 50 ते 53, एस-टी 50 ते 53 आणि फिमेल 48 ते 50 दरम्यान कट ऑफ लागू शकतो. ज्यांचा कोणाचा स्कोअर 50 प्लस आहे त्या मुलांनी काय करायला हरकत नाही आहे. मेन्सचा अभ्यास करायला काही हरकत नाही. कट ऑफ 60च्या वरती तर जाणारच नाही आहे. लक्षात घ्या मित्रांनो, 60च्या वर. सो अजिबात घाबरू नका. मेन्सला सुरुवात करा आणि तुमचा स्कोअर किती प्लस असेल? 50 प्लस असेल. ओके. इवन ओपन आणि ओबीसी कॅटेगरी जरी म्हणेन तुमचा जर 50 आणि 55च्या मध्ये जरी स्कोअर असेल तर तुम्ही काय करा, मेन्सची सुरुवात करा. तसे आपल्याला मेन्सचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. सो लक्षात घ्या, ही काय आहे रेंज आहे. याच्या ओपनवाल्यांचा याच्या खाली येणार नाही आणि याच्या वरतीही जाणार नाही. 60च्या वरती स्कोअर जाणार नाही. ओके मित्रांनो, धन्यवाद.